करायचा। बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जायखेडा पोलिसांनी व्यापक स्वरूपाची धडक मोहीम राबवली आहे। या मोहिमेअंतर्गत 2 सराईत गुन्हेगारांना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून विविध स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एकूण 376 जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये राजू उर्फ राजेंद्र लावारिस, काशीनाथ साळुंखे वय वर्ष 29 राहणार चारफाटा नामपूर यांचा समावेश आहे। साळुंखे यांच्यावर जायखेडा व परिसरातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, मारहाण, जुगार यांसारख्या गुन्ह्यासह अपहरण व बलात्कारासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तसेच दुसरा तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार अमोल सुरेश चव्हाण राहणार कळवाडी, सध्या राहणार श्रीपूर वडे याच्यावरही नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात मालमत्तेविरोधात व शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही गुन्हेगारांमुळे सार्वजनिक शांततेस व नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने सक्षम प्राधिकरणांनी त्यांना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान जायखेडा पोलिसांनी केवळ तडीपारीपुरती मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाईही राबवली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अंतर्गत किरकोळ गुन्ह्यात गुंतलेल्या 240 जणांकडून बंधपत्र घेण्यात आलं आहे। याशिवाय कलम 129 अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांप्रकरणी 73 इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 93 अंतर्गत दारूबंदीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 63 जणांविरुद्ध कारवाई करत त्यांच्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या। तडीपार करण्यात आलेले दोन्ही गुन्हेगार नामपूर परिसरात किंवा नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही भागात आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित जायखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे। या कठोर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून गुन्हेगारांमध्येही पोलिसांचा धाक निर्माण होणार आहे।